नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 22. मन. 10. व्यवहारात जसे जिव्हाळ्याच्या माणसाशिवाय मनुष्याला अडचणीतून दुसरे कोणी मुक्त करू शकत नाही, त्याप्रमाणे मनाचा जिवलग मित्र जो परमेश्वर, त्याच्याशिवाय मनाला मोहातून सोडवून अखंड समाधान देण्यास दुसरा कोणी समर्थ नाही. पण मनाला विषयांचा छंद लागल्यामुळे परमेश्वर त्याच्यावर नाखुश आहे. त्यामुळे त्याचे सहाय्य त्याला मिळेनासे झाले आहे. केवळ कायेने वाचेने आराधना करून देवाला खुश करता येणार नाही. त्यासाठी मनानेच देवाची आराधना घडली पाहिजे. याचकरिता संत मनुष्याला रोज नियमित पूजा, पारायण, जप, भजन, स्तुतिस्तोत्रे इत्यादिकांच्या द्वारे परमेश्वराला आळविण्यास सुचवित आहेत. 11. विषयासक्त मन जिकडे तिकडे अविश्वास उत्पन्न करते. अविश्वासाने संशय उत्पन्न होतात आणि संशयखोर मनाला सत्याची वाट सापडत नाही. 12. माती खाणाऱ्या मुलांना किती गोड पदार्थ दिला तरी जसा तो तुच्छ वाटतो, त्याप्रमाणे विषयांच्या सवयीमुळे आत्मस्वरूपाकडे वळणे मनाला मोठे संकटच वाटते. याकरिता मनाला आत्मस्वरूपाची गोडी लागेपर्यंत प्रयत्नात कसूर करू नये. 13. सुख हे जीवाचे खरे स्वरूप असून सुख मिळवणे म्हणजे आपले खरे स्वरूप जाणणे होय. दररोज निद्रेमध्ये मनाचा लय झाल्यावेळी प्रत्येकाला सुखाचा अनुभव येतो. तो अनुभव जागृतीत येण्याकरिता मनाची अस्थिरता नाहीशी केली पाहिजे. मन हे माकडाप्रमाणे खोडकर आहे. एका फळबागेत एक माकड नेहमी येऊन फळे खाऊन बागेची नासधूस करत असे. एके दिवशी त्या बागेच्या मालकाने त्या माकडाला पकडून त्याच्या कमरेला एका जाड दोरीने बांधले व ती दोरी एका मोठ्या दगडाला बांधून ठेवली. फळे खाण्याची इच्छा झाली की ते माकड झाडावर उडी मारण्याचा प्रयत्न करी, परंतु दगडाच्या खेचण्याने लगेच त्याला धपकन खाली पडावे लागे. याप्रमाणे दोरीला सारखे हिसके बसत गेल्यामुळे ती दोरी दिवसेंदिवस झिजत चालली. पुढे एके दिवशी नेहमीप्रमाणे माकडाने उडी मारण्याचा प्रयत्न करताच ती दोरी खसकन तुटली आणि माकड बंधनातून मोकळे होऊन पूर्ववत स्वच्छंदपणे फिरू लागले. याचकरिता मनुष्याने सद्गुरूला शरण जाऊन त्यांनी सुचविल्याप्रमाणे साधन करू लागावे, म्हणजे एक ना एक दिवशी मोहाची दोरी तुटून मनुष्य बंधनातून मुक्त होतो. 14. लाख जशी विस्तवाजवळ नेली की वितळू लागते आणि त्यापासून दूर करताच ती पुन्हा घट्ट होते, त्याप्रमाणे मन संत संगतीत असेपर्यंत त्याची आध्यात्मिक प्रगती वेगाने होऊ लागते आणि त्या संगतीतून बाहेर आले की ते पूर्ववत संसारासक्तीत गुरफटू लागते. 15. मन हे पिशाच्या प्रमाणे आहे. पिशाच हे जेथे देवादिकांच्या गोष्टी चालल्या असतील तेथे एक क्षणही राहत नाही, त्याप्रमाणे मन हे पण पूजा, पारायण, जपतपादी सुकर्मे चाललेल्या ठिकाणापासून दूर दूर राहू पाहते. पिशाच्याला वठणीवर आणण्यास जसा पंचाक्षरीच लागतो, त्याप्रमाणे मनाला वठणीवर आणण्यास गुरुमंत्रच एक समर्थ आहे. स्वतःच्या बळावर मनाला आवरण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तुलाभारासाठी बेडक्या जमविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे.
एका कारागिराने पुष्कळ श्रम करून एक सुंदर नक्षीदार पेटी बनविली आणि तिची किंमत 1,00,000 रुपये ठेवली. पण सामान्य माणूस कोणी ती पेटी घेण्यास तयार होईना. शेवटी तो राजद्वारी गेला. पेटी पाहताच राजाने ती घेण्याचे ठरविले आणि यापासून विशेष फायदा तो काय, असा कारागिरास प्रश्न केला. तेव्हा त्याने, या पेटीत एक पिशाच्च आहे. ते एका क्षणार्धात 1000 माणसांचे काम करते, असे सांगितले. असे असेल तर आपल्याला हे फायदेशीर आहे, अशा विचाराने 1,00,000 रुपये देऊन त्या कारागिराकडून ती पेटी विकत घेतली. पुढे सुमुहूर्त पाहून ती पेटी उघडण्यात आली. तोच त्यातील पिशाच्च उठून उभे राहिले आणि, राजा, मला काम सांग, नाही तर मी तुला खाऊन टाकीन, असे म्हणाले. त्यावर त्याची प्रचिती पाहण्याकरता राजाने त्यास 1000 लोकांचे काम करण्यास सांगितले. ते काम त्याने क्षणार्धात केले आणि पूर्ववत, राजा, काम सांग, नाही तर तुला खाऊन टाकीन, असे ते म्हणाले. राजाने काम सांगावे आणि त्याने लगेच करून टाकावे, असे कित्येक दिवस लोटले. ठरलेली सर्व कामे संपत आली. तेव्हा यापुढे कसे काय करावे याबद्दल राजा मोठ्या चिंतेत पडला. पिशाच्चाला जर काम दिले नाही तर ते आपणास खाऊन टाकील. 1,00,000 रुपये देऊन सुखाऐवजी आपण दुःखच पदरी बांधून घेतले, असा सारखा विचार करून राजा शक्तिहीन झाला. एके दिवशी प्रधानाने राजाच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. तेव्हा राजाने त्यास सविस्तर कारण सांगितले. त्यावर प्रधानाने राजास एक युक्ती सांगितली. ती म्हणजे ही की, सांगितलेले काम करून पिशाच्च परत येईपर्यंत आपण सभागृहात जाऊन बसावे आणि ते जेव्हा काम सांग म्हणेल तेव्हा त्याला सभागृहातील खांबावर चढ उतार करण्यास लावावे. प्रधानाच्या या सांगण्याप्रमाणे केल्यावर राजा त्या पिशाच्चाच्या त्रासातून पूर्ण सुटला. याचकरिता जरुरीच्या कामापुरते मनाला मोकळे सोडावे आणि एरवी त्यास अजपाजप करण्यास लावावे. ही गुरूंची सूचना अंमलात आणण्याच्या मनुष्याने प्रयत्न करावा. 16. छिद्रे असलेल्या घागरीत जसे पाणी राहत नाही, त्याप्रमाणे मनाच्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मोहादी विकार असेपर्यंत ज्ञान टिकत नाही. 17. मनाच्या अधीन झालेला माणूस म्हणजे लगाम हातात नसलेल्या घोडेस्वाराप्रमाणे समजावा. पावलोपावली भ्रमात पाडून मनुष्याला नाना योनी फिरण्यास लावणारे मुख्य मनच होय. म्हणून मन सांगेल ते आपण न ऐकता गुरूंनी आपणास सांगितलेल्या बोधाने मनालाच वरचेवर जागृत करावे. तेणेकरून मनाचा लगाम सहजच हातात येतो, म्हणजे मन स्थिर होते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.